खाशेल्या प्रेस कॉन्फरन्सान आमच्या बरोबर आसा गोय राज्याचे विरोधी पक्ष फुडारी बाब युरी आलेमो, गोय प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे ओबीसीचे स्टेट चेअरमॅन बाब नितीन चोपडेकर, आमचे मायनॉरिटी सेलाचे स्टेटाचे चेअरमॅन बाब नियाजी, आमचो वास्कोचो काँग्रेसीचो लीडर बाब नंदा, आमचे 3 मतदारसंघाचे ब्लॉक अध्यक्ष बाब साईश सिद्धेश पीटर आणि आमच्यो साऊथ गोवाच्यो डिस्ट्रिक्ट महिला अध्यक्ष बाय ममता. 6 जून 2025 आम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घेतिल्ली आणि गोंय सरकार गोंयान कसो कोळसो हाडपाक सोदता हाजेर आमी तुमच्या मुखार सगळ्या गोंयकारां मुखार दवरिल्ले. आणि त्या दीस आमी सांगिल्ले की वेलसांव, कासावले, इरोशी ह्या इसोरशी ह्या गावान आणि सांकवाळ ह्या गावान कशा पद्धतीन थंय लँड इल्लीगल लँड एक्विजिशन हे सरकार करता हे आमी तुमच्या मुखार दवरिल्ले. त्याच बरोबर आमी गोंय राज्याचो आदलो मुखेलमंत्री स्वर्गेस्त मनोहर पर्रीकर हाचोय आमी व्हिडिओ तुमच्या मुखार दवरिल्लो, जातून तो सांगता की गोंय राज्य हाणें डबलिंगाचो प्रोजेक्ट रिजेक्ट केला. ताणें सांगिल्ले की गोंयाक डबलिंगाच्या प्रोजेक्टाची कसलीच गरज ना. ताणें सांगिल्ले की कोण तरी दिल्ली 2 कंपन्यो ब्रायब दिता आणि दिल्लीच्यान वो जबरदस्ती डबलिंगाचो प्रोजेक्ट गोंयान लादपाचो प्रयत्न चल्ला. आणि कॅटेगोरिकली ही इज ऑन रिकॉर्ड वेर ही सेज दॅट डबलिंग ऑफ रेल्वे प्रोजेक्ट इज प्युअरली फॉर कोल ट्रान्सपोर्टेशन. हे हांव उलयना, हे भारतीय जनता पार्टीचो आदलो मुखेलमंत्री मनोहर पर्रीकर इज ऑन रिकॉर्ड. आमी ताजो व्हिडिओ जे ताणें एका प्रेस कॉन्फरन्सान ताजो जो व्हिडिओ आसा वो आमी आमच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्माचेर घातिल्लो. काल 24 वरां भितर फेसबुकाचेर ताका 3,90,000 लोकांनी तो पळयला, हजारांनी ताका शेअर्स जाल्या, लायक जाल्या. इंस्टाग्रामाचेर तो ऑलमोस्ट 2 लाखाचेर पावला. म्हणजे जवळपास 6 लाख गोंयकारांनी हो व्हिडिओ ताचो पळयला. आज आमी वास्कोच्या शारान आसा. काल मुख्यमंत्र्यान एक प्रेस नोट इश्यू केला. त्या प्रेस नोटान सरकार गोंय सरकार सांगता की रेल विकास निगम लिमिटेडान जो लँड एक्विजिशन ऑफ 0.6 हेक्टर्स जो कासावले, सांकवाळ आणि इसोरशी गावान जो नोटीस जी आयल्या, इट इज प्युअरली फॉर बँकिंग आणि स्टेबिलायझेशन सपोर्ट टू सेफगार्ड द नियर बाय हाऊसेस. हा मुख्यमंत्र्याक आव्हान करता की हो जो तुवें प्रेस नोट पळय दिला and where you are saying that this 0.6 hectare is being acquired to stabilize the houses, मातसो तू या गावांनी यो, वेलसांव यो, इसोरशे यो, कासावले यो आणि ती 300 वर्सां 400 वर्सां पयलींची घरां पळय. आमी 6 जुनाक तुज्या मुखार हाडिल्ले. थंय एका स्थानिकाच्या घरान वचपाची एंट्री सुद्धा बंद करून उडयल्ली. सो म्हाका दिसता हे गोंय राज्याचे सरकार हे फक्त गोंयकारांक फटयता. आणि जो पयर मिनिस्ट्री ऑफ रेल्वेन जो आपल्या सोशल हँडलाचेर जो पोस्ट घातलो तातूंत तांणी सांगले की हॉस्पेट टू वास्को दा गामा डबलिंगाचो जो प्रोजेक्ट आसा दॅट वी आर अनवेलिंग, आणि तातूंत तांणी बरयले की इट इज फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ कोल. हांव आतांच जस्ट पळयतालो की खंयच्या तरी मिडिया चॅनलान ते मारला की मिनिस्ट्री ऑफ रेल्वेन तो पोस्टूच डिलीट करून उडयलो आपल्या सोशल हँडला वयल्यान. तो आतां गायब जाला. सो हाजो अर्थ खंय तरी सरकाराक आज कळून आयला की तांची हिपोक्रेसी, तांची दुगलेपणा ही आज ओपन जाता. म्हाका दिसता विस्तारान आमचो विरोधी पक्ष फुडारी कसो कोळसो ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारा भितर आयलो, कशें ताजे प्रमाण वाडले हे तो तुमच्या मुखार दवरतलो. हांवें स्थानिक आमदार दाजी साळकाराचो स्टेटमेंट पळयलो. हे भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते, काही गद्दार जे काँग्रेस पक्षाचेर निवडून आयले, काही अपक्ष ज्यांका पक्षाचो कसलोच आधार ना,
असले अपक्ष आमदार थंय म्हणल्यार ते बाबा खंयच्या पार्टेन आसा हे सुद्धा खबर ना अशे दोतोर शेटये बिचोलेचे तेय थंय आमच्या ऑफिसा मुखार आयले. म्हाका दिसता भारतीय जनता पार्टीन काँग्रेसीचेर काळे इंक आणि गोंयकाराचेर काळो कोळसो मारपाचो प्रयत्न केल्लो आसा. दाजी साळकार त्या दीस थंय उलयलो की मनोहर पर्रीकरान म्हणटा तो प्रोजेक्ट ओपोज करून आशिल्लो, फायनान्सिसाक लागून तो म्हणटा ताणें सांगिल्लें की नाका, आनी आतां तो सांगता की सेंट्रल गव्हर्नमेंट गोंय फंड करता. दाजी साळकाराक हांव याद करून दिवपाक सोदतां, हो कृष्णा सालकर 27 एप्रिल 2017 जेन्ना टिळक मैदानाचेर वास्को पब्लीक हियरिंग जालें फॉर dredging of approach channel and inner basin for capsized vessel at Murmugua Port Trust. आणि तातून हो कृष्णा सालकर पॉइंट नंबर 12 हे ताजी हेंका की जाला हे सारी याद उरना म्हण ताका याद करपाक मातशें वाचून दाखयता. कृष्णा सालकरान थंय ऑब्जेक्शन घातला. He strongly opposed the plan of MPT to dredge the channel. He stated that the people of Vasco have effectively protested against the plan for dredging the channel. He requested the chairman to convey the sentiments of the public to the EAC and to ensure the coal handling is stopped and dredging does not take place. You are on record. You have asked for stopping of coal. He requested the government official to support Vasco locals and guide them. He stated that his young daughter is suffering from asthmatic cold. He says this has happened due to the coal pollution in Vasco. Almost all children in Vasco are suffering from health problems due to coal pollution. He stated the coal pollution only benefits corporate and not local people. He appreciates the effort of people who have come from out of Vasco to help guide and educate the public for public hearing. हे कृष्णा सालकराक ताची याद करून दिवपाक हांवें मुद्दम वाचून दाखयला, कित्याक तोच 2 दीस पयलीं सांगतालो ही वॉज इनडायरेक्टली सपोर्टिंग दिस डबलिंग ऑफ ट्रॅक. 2017 तुवेंच सांगला कोल नाका म्हणून नाका, कोल ट्रान्सपोर्टेशन नाका, कित्याक तुज्या चलयेक स्वता एस्थमॅटीक कोल्ड जाला म्हणून तूं यू आर ऑन रेकॉर्ड. दिस इज अवेलेबल इन पब्लीक डोमेन. आता स्थानिक आमदार मुख्यमंत्री सांगता की टुरिझम वाडोवपाक लागून हे डबलिंग जाला म्हणून. ना आय फेल टू अंडरस्टँड. हांव गोंयकारांक विचारपाक सोदता, आज आमी जर बारीक जर अभ्यास जर करत जाल्यार कोंकण रूट जो आसा पळय ताचेर जवळपास डेली 14 पेअर ऑफ ट्रेन्स अप अँड डाऊन चलता. पेअर म्हणल्यार कितें, आता फॉर एक्झाम्पल मांडवी एक्सप्रेस जर मडगांवच्यान सुट्टा, सेम मांडवी एक्सप्रेस मुंबयच्यान सुट्टा. सो इट इज अ पेअर. अश्यो 14 पेअर डेली कोंकण रेल्वे रुटाचेर चलता. There are about 18 freight trains which are running. There are multiple express train आणि मेल ट्रेन. या दिसांनी तांणी ते वंदे भारत सुद्धा कोंकण रुटाचेर चालू केल्ली हा. आता जर तर तुमकां समज जर तर टुरिझम वाडोवपा आशिल्लें जाल्यार तुमी ती वंदे भारत ह्या रुटाचेर कित्याक चलयली ना? फ्रॉम हॉस्पेट टू वास्को रुटार कित्याक चलयली ना? तर आणि वास्को आता आम्ही जस्ट हांव वचून पळयतालो ऑन दीस एक्झिस्टिंग रूट ऑफ वास्को साऊथ वेस्टर्न रेल्वेचे जर आम्ही पळयत जाल्यार थंय डेली फक्त 2च ट्रेनी आहा पॅसेंजर ट्रेन्स. एक निजामुद्दीन, दुसरी यशवंतपूर. बाकीच्यो आर विकली. फॉर एक्झाम्पल तिरुपती एक ट्रेन वता विच इज विकली, वेलंकनी वता विच इज विकली, झारखंड वता विच इज विकली, सिकंदराबाद वता आठवड्यातल्यान 2 दीस, शालिमार हावडा एक्सप्रेस दिसात आठवड्यातल्यान 4 दीस. सो म्हाका समजना की हे कोंकण रेल्वे सिंगल रूट, याद दवरात, कोंकण रेल्वेचो सिंगल रूट ते दिसाक 14 पेअर ऑफ ट्रेन चलयतात. तातून जवळपास 18 फ्रेट ट्रेनी चलता. तातून कितल्योश्यो एक्सप्रेस ट्रेन जेन्ना सीझन पळय येता, जेन्ना चवथ आसतली, दिवाळी आसतली ऑर न्यू इयर, तेन्ना स्पेशल ट्रेन्सूय घालता कोंकण रेल्वे. सो कोंकण रेल्वे जर तर सिंगल ट्रॅकाचेर इतल्यो ट्रेनी जर तर दे कॅन ऑपरेट, वाय साऊथ वेस्टर्न रेल्वे रुटाचेर जेन्ना फक्त दिसाक 2च ट्रेनी पॅसेंजर वता थंय डबल ट्रॅकिंग कित्याक जाय? सो द स्टँड वॉट गव्हर्नमेंट ऑफ गोवा हॅज टेकन, डॉक्टर प्रमोद सावंत चीफ मिनिस्टर जो सांगता की बाबा आम्ही फक्त थंय टुरिझम वाडयतले विच इज फॉल्स. आणि टुरिझम कशा पद्दतीन वाडयतले म्हाका समजना.
एमपीटीचेर फाटल्या दिसांनी क्रूज एक म्हाका दिसता जस्ट बिफोर कोविड एक क्रूज पॅसेंजर थंय आयिल्ली, ते कॅप्टनान डिनायड टू अनलोड द पॅसेंजर्स देर बिकॉज इट वॉज फूल ऑफ कोल. सो हे सरकार हो मुख्यमंत्री थंय टुरिझम कडले कोळसो दाखोवपाक हाडपाक सोदता. म्हाका दिसता हे आज ह्या सरकाराचे डबल इंजिनाचो जो हिपोक्रेसी आसा ही आज एक्सपोज जाल्ली आसा. काँग्रेस पार्टी इज ऑलवेज अगेन्स्ट दिस डबल ट्रॅकिंग. 2022च्या इलेक्शनाच्या मॅनिफेस्टोन आमचे लीडर श्री राहुल गांधीन सुद्धा सांगिल्ले आसा की वी विल नॉट अलाव गोवा टू बी अ कोल हब. आता कशा पद्धतीन हांणी लोकांक फटयल्या, गोंयकारांक फटयल्या, आणि जो मुख्यमंत्री सांगता की आम्ही लिमिटान काम करतले, आम्ही कॅपा भितर काम करतले, ते म्हाका दिसता विरोधी पक्ष फुडारी तुमच्या मुखार हाडटलो की कशे हे गोंयकारांक फटयता, कशे हे लोकांक फटयता. आज रेल्वे मिनिस्ट्रीन जो पोस्ट डिलीट केला, काल हांव ताच्या ऑफिसान उलयल्लो. वी हॅव आस्क्ड फॉर एन अपॉइंटमेंट एंड आय अपील टू ऑल द बीजेपी MLAs टू कम अलॉंग विथ अस. कित्याक तुमच्या मुख्यमंत्र्याकडे जायना थंय अपॉइंटमेंट घेवपाक. सो आय थिंक एज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ गोवा वी हॅव आस्क्ड फॉर एन अपॉइंटमेंट. आम्ही रेल्वे मिनिस्टराक वील मेक शुअर दॅट वी हॅव टू ब्रिंग इट टू हिज नोटीस की आज गोंयकारांक हे डबल ट्रॅकिंग नाका, बिकॉज दिस इज प्युअरली फॉर द पर्पज ऑफ कोल. देर इज नो अदर बेनिफीट टू द स्टेट ऑफ गोवा. टुरिझमाचो कसलोच बेनिफीट ना. हांवें तुमच्या मुखार दवरले की कितल्यो पॅसेंजर ट्रेनी ह्या रुटार चलता, आणि सिंगल लायन जेन्ना कोंकण रेल्वेची आसा थंय कितल्यो ट्रेनी चलता. म्हाका दिसता आमचे स्थानिक सगळे लिडर हांणी खुबशे डेटा फॉर दीस कोल अंडर RTI मागिल्लो आसा. आमकां आजूच तो मेळ्ळा. वी वील स्टडी ऑन दॅट, आणि म्हाका दिसता एज टायम कम्स दे वील एक्सपोज दीस गव्हर्मेंट ऑन हाव दे ट्रायंग टू फूल द पीपल. आणि एक लास्ट बिफोर आवर लिडर ऑफ ओपोजिशन स्पीक्स, फाटल्या दिसांनी काही महिन्या पयलीं आमी पळयलें की असोल्डेच्या गांवांत असोच एक थंय कोल टर्मिनल जाता म्हणून थंय एक बोवाळ जालो. स्थानिक थंयचो आमदार निलेश काब्राल जेन्ना एनवायरमेंट मिनिस्टर आशिल्लो 2020 तेन्ना ताणें त्या प्रोजेक्टाक परमिशन दिल्लें. दिनार तारकर रिसोर्सीस प्रायव्हेट लिमिटेड हाणें असोल्डेच्या गांवांत जेटीज आणि बंड्स ह्या नावाचेर थंय एप्लिकेशन घातिल्लें आसा. थंय ताणें मॅनग्रुव्ज इलिगली कट केल्ले आसा, जाका फॉरेस्ट क्लियरन्स ना, ताका CRZ कसलेच क्लियरन्स ना, ताका फॉरेस्टाचे कसले क्लियरन्स ना. सो म्हाका दिसता आता MPT वयल्यान हे सरकार म्हाका दिसता हिंटलँडान गांवांनी हो कोळसो व्हरपाचो आसा. जे आमी रेल्वे मिनिस्ट्रीचो जो पोस्ट पयलो ताच्या वयल्यान इट इज क्लियर that Goa is going to go, the capacity is going to enhance to 43 million, आणि हे केटर करपाक हो कोळसो आता हे गावांनी व्हरपाचे आसा. हांव मागता आमचे विरोधी पक्ष फुडाऱ्याक की ताणे कोळशाचो म्हाका दिसता आमच्या मुखार इन डिटेलान दवरचे. अमित पाटकरान सांगलेले आसा ज्या पद्दतीन आज हो सरकार कोळसो आमच्या खास करून मुर्मुगांव तालुकान हाडपाक सोदता. आनीक सरकाराचो हेतू जेन्ना आज डबल इंजिन म्हणून म्हणटा, हे डबल इंजिन डबल दुका गोंयकारांक दिवपाक सोदता ओन्ली फॉर कोका. हे स्पश्ट जालेलें आसा. हांव कित्याक म्हणटा, कित्याक सादारण जोरी तर जेन्ना हॉस्पिट टू वास्को हे डबल ट्रॅकिंग 360 किलोमिटर्स ऑड इंडियन रेल्वेन अनाउन्स केलें, तेजे नंतर गोंयांत बोवाळ जालो. आमच्या अध्यक्षान रेल्वे मिनिस्ट्रीक ईमेल केलें की आमकां अपॉइंटमेंट जाय, आमी गोंयांत कोळसो नाका म्हणून कित्याक नाका तें एक्सप्लेन करपाक सोदता. आयच्या दिसाक ट्वीट तेमी डिलीट केलो. आज प्रश्न असो आसा की आमी सदांच म्हणटा, सुरवातेक हांव म्हणटा की दाबोली एअरपोर्ट पड आहा हो एक गोस्ट एअरपोर्ट जातलो, दुबावच ना. आणि आज प्रयत्न हो सरकार करता वास्कोचो टावन एक गोस्ट टावन करपाक. कोळसो हाडपाचो प्रयत्न जेन्ना मुखेलमंत्री म्हणटा
कॅपिंग कोतले म्हणून हे एक्सपोज तुमच्या मुखार हांव एक जी प्रॉमिस आशिल्ली बीजेपी सरकारान दिलेली आणि रियलिटी सुरवातेक मनोहर पर्रीकरान सांगले डबल ट्रॅकिंग जावचें ना म्हणून 2020 निलेश काब्रालान जेन्ना एनवायरमेंट मिनिस्टर आशिल्लो तेणे सांगिल्लें की गोवा गव्हर्नमेंट विल कॅप द कोल हँडलिंग. नोटिसेस वर सेंट टू कंपनीज जिंदाल एंड पीपल नेम सेक. तेज नंतर आज जरी तर चोयल्यार बर्थ नंबर 6 जो JSW चलयता हेजेर कॅपॅसिटी जो 5 मिलियन मेट्रिक टन आशिल्ले इज बीन रेज टू 15 मिलियन मेट्रिक टन्स. Presently this has been challenged by certain NGOs in the NGT. So सुरवातेक 2013 सो जो on an average 9 to 10 million metric ton आख्खे MPA handle कोताले. आज जरी तो चोयल्यार government has given the green signal only for JSW to handle 15 million metric tons. आणि आमी जेन्ना बोवाड विधानसभेन कोत्ताले की हेजे सेस जे मनोहर पर्रीकरान 2% केलेले मागीर ते फ्रॉडंटली 0.5% दिवयले आणि this comes to almost 4,000 crores of rupees. Still this is not been collected. म्हणजे गोंयकारान फक्त कोळसो खावपाचो आणि दे आर ऑन लायक अ टॅक्स हॉलिडे. या सरकाराक कापासतात ना या सरकार इज नॉट सिरियस अबाउट कलेक्टिंग द ग्रीन सेस which comes to almost 4,000 crores. हो इश्यू विधानसभेन आम्ही घेतलो. आजपासून सरकारान हेजेर पत्र तांकां बरयला. बर्थ नंबर 7 जो पण आहा अडानीचो तेजेर कन्सेंट दिलोले आहा फॉर 5 मिलियन मेट्रिक टन्स. आता इंटरेस्टिंग पार्ट जेन्ना दोतोर प्रमोद सावंत म्हणटा कॅपिंग हाडटा जाल्यार जुलय 2025 डिपनिंग ऑफ मुर्मुगांव पोर्ट ट्रस्टाक एका EC दिवपाचो प्रयत्न या सरकारान केला. ऑगस्ट 2025 जेन्ना आता डबल ट्रॅकिंगाचो ऑपरेट येयलो जरी तर तुम्ही चोयल्यार द नंबर्स दॅट डॉक्टर प्रमोद सावंत सेज की आमी कॅप कोतले. JSW कन्सेंट जे 5 मिलियन मेट्रिक टन आशिल्ले when they had 5 million metric tons to handle, they have handled 10 million metric tons. This has been admitted. This has been admitted by the environment minister in the assembly. मुखेलमंत्री म्हणटालो ना हँडल केला मग एक्सेस. त्याच क्वेश्चनावरा वेळार आलेस सिकेरा म्हणटालो वय इलिगली हँडल केला आणि हेंचेर कांयच एक्शन ना. EC सस्पेंड केल्ली ना, कन्सेंट टू ऑपरेट रिवोक केलेली ना. Why? When they have done 5 million metric ton, they have abused it, gone to 9 to 10 million metric tons. Why no action against JSW? Why did Goa State Pollution Control Board is sleeping till now? Why are they sleeping? This is only because they are getting, Goa government is getting coca and Goans are getting doka. आज जरी तो तुम्ही चोयल्यार potentially 15 million metric tons of JSW plus 5 million metric tons of our private दूसरे प्लेयराचे उलयन अडानीचे 20 million metric ton. Question to the Chief Minister, what are your claims that you are capping this particular issue? आता मुख्यमंत्री जेन्ना सांगता 1 सप्टेंबराक तेणे स्टेटमेंट केलो की we will not increase coal handling, no more beyond permissible limit. हे त्याने स्टेटमेंट केला. आता एक्सपान्शनाचे सगळे वाढवत आसा. अंडर सागरमाला प्रोजेक्ट 43.2 million metric tons is what is projected that will go from Mormugaon Port Authority. Can you imagine? एज उदाहरण 10 टनाचे ट्रक 4 करोड़ 30 लाख ट्रक एक वर्सा पोहोचले. Can you imagine 4 crores 30 lakh trucks roaming with coal in the state of Goa, khas karun in the state of Mormugaon, in the taluka. आज मुख्यमंत्रीन सांगपा जाय तेका केसली अथॉरिटी आहा to stop what permissible limit for EC मेळ्ळा. Does the Goa government have the chance?
मनोहर पर्रीकरान 2017 पत्र बरयल्लें. कोणा बरयल्लें पत्र? युनियन मिनिस्टराक, की हे परमिसेबल लिमिट पळय हा जीएसडब्ल्यूचे बंद कर, तें वाडोवन दिलें. ह्या सरकार जो पळय डबल इंजिन म्हणटा तांकां कंट्रोल ना. आज प्रयत्न very very simple asa. Does the Goa government have any legal authority to impose a cap on the central election ECs that have been issued by the central engine? आता हे सगळे चोयल्यार आमकां दिसता एक कॉन्फ्लिक्ट कसो, एक फेडरल कॉन्फ्लिक्ट कसो बिटवीन MPA, between railways, between inland waterways and of the union government on one side and the Goa government on the other side. Mormugao Port Authority today is acting like a state within a state. हे कोण सांगता? हे लोकल आमदार सांगता. तांकां भितर एक्सेस ना, गेट बंद करता, दादागिरी करता. इट इज एज इफ इट इज एन एक्ट. आनी केन्ना जालें? 2017 जालें, जेन्ना रिव्हर नॅशनलायझेशन जालें. दिस वॉज ऑल पार्ट ऑफ दिस Sagarmala project. Today all our rivers are numbered like KD. They are numbered. We have no control. And this government is only acting on the dictate of these crony capitalists. Tourismaच्या नावान जेन्ना हे सांगता, आज Goa State Pollution Control Board आज कसली mechanism ना. When JSW has gone beyond his EC limits, that was 5 million metric tons, they have gone to 10 million metric tons. Have you sent them a single legal notice? What action have you taken against them? Have they? ती दादागिरी होते. They have no. So this is all completely हे सगळे आयवॉश, पाना पुसपाचो प्रयत्न. या सरकाराचो लक्ष्य हा गोंयांत 43 मिलियन मेट्रिक टन्स कोल हाडपाक. ना मुखेलमंत्रीन सांगचे हे ना म्हणून. ना मुखेलमंत्रीन सांगचे जे एक्सेस 15 मिलियन मेट्रिक टन JSW कित्याक दिले when they had only 5? And does Goa have the carrying capacity for all this? आज वास्को कार कोविडाच्या वेळार कितें जालें? They suffered so many deaths due to lung diseases. Especially people died. आणि हे प्रयत्न डायरेक्ट हांव सांगता, from ghost airport to ghost town. This is the BJP's model of governance in the state of Mormugao. I fail to understand why several elected members today, who were they in the protest that was held in my constituency in Chandor, गोयांत कोडसो नाका, सारखे एशको सारखे वॉकिंग करताले, तो हे व्हिडिओ तो हे सारखे एशको आमकां गोयांत कोडसो नाका. आज सारखे ओगे दोयेले गाल आसताले थिंगा, दोयेले मोचे, दोये पॅन्ट, दोये शर्ट. आज कितें जालें? कित्याक ओगे हाय तुमी? कोणा बॅग मेळ्ळी? हे म्हाका दिसता हो प्रयत्न जो पण मुखेलमंत्री सांगता टुरिझम वर्सीस कोल, इट इज अ फॉल्स मॉडेल. आमच्या अमित पाटकरान सांगलेले आसा. आज इफ यू आर प्रपोजिंग टू कॅप द कोल इन द स्टेट ऑफ गोवा, वाय आर यू गोइंग फॉर चॅनल डिपनिंग? जे कॅपसाइज कोल वेसल्स येवपाक आहाय म्हणून तू चॅनल डिपनिंग करता. व्हॉट इज द रिझन फॉर एक्सपान्शन ऑफ बर्थ नंबर 6 from 5 million ton to 15 million metric tons? Berth number 7 for Adani's operations. So yes, सगळे चोयल्या river nationalization specially is done only for coal. And जेन्ना 3 linear projectaचे जेन्ना 3 linear projectaचो जेन्ना सुप्रीम कोर्टाचे सगळे येल्ले, their observations were that there will be mass destruction through these 3 linear projects of highway expansion, of Tanmar, of coal coming in the state of Goa, because there are eco-sensitive zones, there is Western Ghats, all these basically आमचे forest, आमचो future and गोंयकार पण काबार करपाक हो प्रयत्न ह्या सरकाराचो आसा. They could divert through the east coast, but they are coming here only because it is only because of profit. These crony capitalist companies are working only on profit. Because of that, they आमचे गोंय पाड काडपाचो प्रयत्न हे करता. 2 लाख टनाचे वेसल हिंगा गोंयांत येतले. हो प्रश्न म्हाका दिसता मुखेलमंत्रीन सांगपाक जाय. अंडर which law can you cap when your Goa State Pollution Control Board is handicapped? Jenna they are misusing the from 5 million metric tons, the EC to 10 million metric tons. You have taken no action. And what assurance is
will you give that the existing violators to punish kotla म्हणून, or this is another BJP jumla? This is just another BJP jumla, as I strongly say that जे पण मुख्यमंत्री सांगता हे फक्त तोप्यो घालपाचो प्रयत्न. इट इज अ क्रुअल पॉलिटिकल जोक ऑन गोंयकार, पाना पुसपाचो प्रयत्न. And Vasco, that Dabolim, that was a ghost airport, soon you will see Vasco to be a ghost port, ghost town. हे करपाचो हो प्रयत्न जो पडा हांव मागता की I know that this is something that is in the interest of all the Goinkars, and we have to together make sure that we request that we have to get that appointment. After the email being sent, the tweet has been deleted. So what is factually correct, the party president has also written to the railway minister, and we request the chief minister that do not keep the people of Goa, basically do not airport to kurpak sotta. Yo soglio jeport fodash mate. Ye fodash marop maga dista, we are playing with our future generation. Let us not play with that, and let us not convert Vasco into a ghost town. Respected people on the stage and my dear friends, actually, thank you for coming. Now what the railways have told, this thing is not for tourism, but this we knew long along. 10-15 वर्षा पहिले आमकां खबर आसले की this is for coal transportation, not for tourism, and people of Kasarli, Majota, they are fighting for the last 10-15 years for the houses, lands and all. But now they themselves have admitted it that it is for transportation, not for tourism. And suddenly, and now Vasco also, you must notice, airport is gone. So railway station is almost 3-4 train, and Vasco has become like a ghost town. Means there is no business, nothing. It has become a big coal hub. And I mean, Vasco चे लोग, it is for that कोलाचे जे घा diseases घेवपाचे आमकां कांयच फायदो ना. Just diseases घेवन हे ते करून हे करपाचे. And they have admitted, and one more thing now, suddenly आमचो Vasco's MLA, he has commented on the Parrikar, that he is telling that Parrikar double tracking करूना because of funds. And one more thing, 3 वर्ष झाले आणि ते दाजी सरकार केन्ना आपण कोल पोल्युशन पळोवना. I always see in those photo ops, ते गटर, तो पेवर आणि ट्रान्सफॉर्मर आणि बारीक बारीक कितें करीत आसता तो. Sometimes I feel he is the councillor mode only. He has forgotten that he is an MLA. व्हडले project केन्ना हाडना तो. And he has commented on Parrikar. Parrikar is a legend. तेका जाय तो double tracking. If he really felt that double tracking was good for Goa and good for tourism and all for Goan state, तो double tracking नो तेजे इतली capacity असली तो triple tracking करपाचो जाय. He has such a potential guy. And this guy is commenting on him कि तेजे ते फंड्सा खातीर ते निघाला. This is very wrong. So that is one thing. अच्छा, one more thing I want to tell you कि जो coal जो येता न्हू हिंगा, even the coal 10 million ton or 15 million ton, even 10% is not being used in Goa. This full coal is being transported to Karnataka, Maharashtra, Hospet, Bellary and all those states. So why are we bearing the cost of these people of those states? Why we have to bear? They're getting it in Mormugao and all that coal through the interiors of Goa, it is going to Maharashtra, Hospet, Bellary. Why we are bearing the cost of that? Why they are not developing the ports of Karwar port ha, Mangalore port ha, Raigarh port ha, आणि ते सावंतवाडी थंय आणि किती port ha? You develop your ports now. Why आमका किती काय त्रास आहे कोलाचे दिला तुम्ही? So something the Goa government should do कि हे जे it has, see, Mormugao has some natural thing that the depth and all is there. That's why the ships come, but they have to do something. कि we should not bear the cost of this coal thing when we are not using coal. Hardly 10% is used, 90% is being used there. So they should do something that they develop their ports there and the coal, let it get developed from there only. So the government should do something about it. And one more thing I want to, this port which is there and which has got 10-11 berths, develop into a cruise terminal. Why coal? Develop the beautiful like Singapore, Dubai, cruise terminal. What about the cruise terminal? Beautiful Galia, so that it complements our tourism thing. Both the things, the tourism is atle, cruise terminal is atle. We should do some, I think we should put in a manifesto also of the Congress in the 2027 कि we will एक पोल सार के कमी कर पाजे, बंद कर पाजे, ताला बंद कर पाजे, सार के limit and minimum कर पाजे, get non-polluting products like container cargo करा, pharmaceutical हाड़ा, granite हाड़ा, there are a lot of non-polluting products which you can bring. Always पता है ऐसा ते coal
gypsum, bauxite, which is banned all over. They because of whatever reasons they bring. So we should do something that I put it in a manifesto. It's a suggestion. We make it in a big, beautiful cruise terminal, and it helps us in tourism. Thank you. एकूच आमच्या लिडरांनी विस्तारान सांगलेलें आसा की कोल पोल्युशनाचेर इफेक्ट कसो आमच्या मर्मुगांव तालुका आनी गोवा स्टेटीक जातलो आनी फ्युचरान कसो जातलो आनी त्या बद्दल म्हाका एकूच सांगपाचें आसा की जे कोल हँडलिंग जाता ताचेर आमी खुबशे विस्तारान इश्यू घेतल्या आमी कलेक्टराक लेटर केला आनी ताचे कडेन कंप्लायन्स रिपोर्टूय मागला जाल्यार अडानीचेर इंडोनेशियन थर्मल कोल हँडल करता ताचेर तो लोकांक जो वास येता जेन्ना ते मिक्सराचेर वयता कन्वर्टराचेर तेन्ना इट इज स्प्रेड ऑल ओवर वास्को सिटीन आनी मर्मुगांव तालुका आनी लोक अक्षरशः लोकांनी सांगलें की तो स्मेल इतलो बॅड जाता की तांकां हेडेक जाता तांकां न्हिदूय पडना म्हणटा रातची आनी इट इज गोईंग टू स्पॉयल दीस इन्वायरमेंट इन वास्को मर्मुगांव तालुका जाल्यार तेचेर हांव विस्ताराचेर सांगूंक शकता की आमी एक मागलें तेंचे कडेन अंडर आरटीआय तेंच्यांनी आमकां कोल तेंच्यांनी एअर मॉनिटरींग एअर पोल्युशन मॉनिटर करता ताचेर एक विस्तारान दिलें विकली आनी ते मॅन्युअली करता म्हणटा ते There we had found it that कि थिंगा coal pollution तेंच्यान सांगलें की connected to GP survey past report indicate that the PM10 level have been found to be highly in the Mormugao Potras area. PM10 indicates that particulate matter in the air with a diameter of 10 micrometer is particularly inhaled and can be entered in the lungs, potentially causing health problem. ते इतले सबस्टल असता सूक्ष्म हेतून असता की ते तुका जशें तूं ऑक्सिजन घेता तशें तुजें एअर हितून ट्रान्सफर जावंक शकता आनी वेन इट गोज इन टू युअर बॉडी दे आर गोइंग टू डिस्ट्रॉय युअर लंग्स तुज्या ब्रेनाक इफेक्ट जाता तुज्या हार्टाक इफेक्ट जावंक शकता दॅट इज वाय जेन्ना कोविडाचो इश्यू जाला तेन्ना मर्मुगांव कॉन्स्टिट्युएन्सीचेर हॅज बीन गिवन मोर डेथ लोकांचे डेथ जाल्ले आसा जाल्यार त्या इश्यूचेर ही गंभीर इश्यू आसा आनी मर्मुगांवच्या लोकांक तेंचो MLA आनी वास्कोच्या MLAनूय काल सांगला की कोल कांय इफेक्ट जायना फाल्यां कोलाचेरच उलयता आता GSW तेंच्यांनी सांगलें की डोम हाडला म्हूण बट टू टेल यू एक्झॅक्टली इवन GSWचे तेंचे ऑफिसर सांगता की डोम हाडल्यार आमी वी कॅन लिटरली कमी करू शकता पण दे आर नॉट सेइंग इट इज स्टॉप पळय चीफ मिनिस्टर स्वतः येवन सांगून गेले की आप इधर डोम आया है इधर एयर पोल्यूशन अभी आप लोगों को नहीं होएगा आणि त्याच्या फाटल्यान दुसरं दाजीन सांगलेलें आसा की ह्या लोकांक हांव सांगूंक शकता की तुमी स्वता जाय जाल्यार आमी येता तुमच्या वांगडा की ओपन आमी डोम पळोवया इट हॅज बीन ओपन इन ऑल सायड आणि जेन्ना तेंचेर ते काम चलता तेन्ना इट इज फ्लोईंग इन ऑल सायड इन अ डिफरंट डायरेक्शन जाल्यार हेचेर आमी कंप्लिटली निशेध करता आणि मर्मुगांव तालुक्याचे लोक अशे ओगीच रावले न्हिदलेले ना आसा ते जागृत आसा आणि आय रिक्वेस्ट मर्मुगांव तालुका आणि वास्कोच्या लोकांक की इट इज टायम टू कम टुगेदर आणि हॅव स्टे आमी टुगेदर एजिटेशन करपाचें आसा आणि कोलाच्या अगेन्स्ट काम करपाची गरज आसा थँक्यू म्हाका एक प्रश्न आसा आमी आयकतात चडशे आमी पळयतात की इलेक्शन जेन्ना लागीं पावता तेन्नाच कोल पोल्युशनाचे अगेन्स्ट आमी जेन्ना असो आवाज आमी आयकपाक येता सो इलेक्शन जालें म्हणटकूच कितें चेंजीस जातले हेजे आता हांव काँग्रेस पार्टीचे उलयता दुसऱ्या पार्टीचे आय विल नॉट स्पीक पूण गेल्ली 3 वर्सां 3.5 वर्सां सेगीत आमी हो विशय घेत आसा आमचे जे नवे खासदार जाले तांणी तुम्ही पळयला की पार्लमेंटाच्या प्रत्येक सेशनान ताणें हो विशय काडिल्लो आसा एव्हरी असेंब्ली सेशन फाटले तुम्ही 3 वर्सांचे जर काडून पळयत जाल्यार गोंय राज्याच्या विरोधी पक्ष फुडाऱ्यान एव्हरी सेशनाक ह्या सरकाराक रिगार्डिंग कोल वी हॅव आस्क्ड क्वेश्चन्स एंड वी हॅव ग्रिल्ड देम वी हॅव पुट देम टू द वॉल मुख्यमंत्री ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस ताणें बंडलां मारिल्लीं आसा लोकांक सेइंग दॅट 50% ऑन दॅट ग्रीन सेस पळय तो उलयलो रिकवर केला म्हणून पण ताचे आन्सरां जर पळयत ताणें पयशे कोणा कडल्यान घेतल्या पेट्रोलियम कंपनी ज्यो आसा इंडियन ऑयल भारत पेट्रोलियम हिंदुस्तान पेट्रोलियम हांणी 100% पयशे फारीक केल्या सो तो आंकडो घेता आनी सांगता की आपूण पयशे रिकवर केले पूण खळेचे पळय कोल हँडलिंग करतात JSW आसतलो अडानी आसतलो वेदांता आसतली ऑर सम स्मॉल प्लेयर्स वॉट गेटिंग द कोल ते फक्त 10% फारीक करता आनी सांगता वी हॅव गॉन टू अपील But there is a clear-cut judgment of the Supreme Court where Supreme Court has asked to collect 50%. या सरकाराक स्पाइन ना तांचे रिकवर करपाक म्हाका एक सांगा लाईट उदक आणि कन्सेंट टू ऑपरेट हे कोणाकडे आसा एक राज्य सरकाराकडे आसा बंद करा मरे तांचे इलेक्ट्रिसिटी बंद करा तांचे उदक कनेक्शन बंद करा तांचे कन्सेंट टू ऑपरेट रिवोक करा सांगा पयली पैसे फारीक कर मागीर कितें आहा ते चालू करा सो दिस शोज दॅट द गव्हर्नमेंट state government is in connivance with the central government and doing all these things. Now coming to your point,
2022च्या मॅनिफेस्टोन वी हॅड क्लिअरली रिटन इन आवर मॅनिफेस्टो की बाबा आम्ही गोंयान कोल हब जावपाक दिवचे ना. वी स्टील स्टँड बाय इट. 2024च्या आमच्या लोकसभेच्या मॅनिफेस्टोन ते आशिल्ले आणि अवश्य हांव गोंयकारांक एक आश्वासन दिता. 2027 काँग्रेसीचे सरकार येतकीच वील मेक शुअर दॅट वील नॉट टर्न गोवा इंटू अ कोल हब. तुमकां कितलो कोल जाय काय कोलूच नाका गोंयांत? सी वी आर नॉट. आता पळय गोंयान थोड्यो लायक नियाजीन सांगले गोंयान जो कोळसो येता न्ही तातूंतलो नॉट 10 आय थिंक हार्डली 7% इज फॉर द गोवन कन्झम्पशन. गोंयान जे पीग आयरन प्लांट रोलिंग मिल आसा ताका कोळसो जाय. अरे तितलोच अलाव करा मरे तुम्ही. Why the coal which is going to Karnataka, Goans have to suffer? Now he showed that the PM material which is less than 10 is directly causing lung disease because you are inhaling ते वाऱ्यान असता पळय below 10 PM ते दिश्टी पडना तुका. ते इनेल जाता ते भितर होतकीच म्हणजे तुमकां लिमिटान कोळसो जाय. लिमिटान न्ही. जो गोंयाक जितलो वी डोंट वॉन्ट टू किल द इंडस्ट्री विच आर देअर इन गोवा. हार्डली लाखांनी तो 2 लाख 3 लाख आयलो जाल्यार ते फॅक्टरी चलता. तांकां मिलियनांनी नाका. गोंयान ज्यो रोलिंग मिल आसतल्यो गोंयान जितले पीग आयरन प्लांट आसतले तांचे सगळ्यांचे जर कॅल्क्युलेट केले आय थिंक इट विल नॉट एक्सीड मोर दॅन 5 लाख टन्स ऑफ कोल. हांगा सध्या आता फॉर एक्झाम्पल आता मुख्यमंत्री सांगता विरोधी पक्ष फुडाऱ्यान कितें सांगलें की मुख्यमंत्री सांगता की आपूण कॅप घालतलो. हे तो तुमच्या मिडिया मुखार उलयलो. अरे कसले कॅप घालतलो जेन्ना JSW 5 मिलियन टनाचे तुम्ही कन्सेंट टू ऑपरेट दिले ताणे 10 मिलियन हाडले. तुवें दिल्ले परमिशन ताणे वायलेट केले. वायलेट करून तुम्ही आता रेग्युलरायज केले. म्हणजे तुम्ही कितें सांगता की तुम्ही या चोरी करा वायलेट करा आम्ही मागीर रेग्युलरायज करता. हे चल्लां सध्या. दिस गव्हर्नमेंट इज वर्किंग फॉर द क्रोनी कॅपिटलिस्ट. गोंयान कोळसो केन्ना येयलो? काँग्रेसीच्या टायमार येयलो. इतलो आयलो. इट वॉज हार्डली विथ 5 मिलियन. वॉच मनोहर पर्रीकर. अरे या तू बारीक हिस्ट्री वचून पळया काँग्रेसीचो सरकार आनी कितें म्हणून उडयलो सांग म्हाका. गोंयान आमी कोळसो हाडलो. मनोहर पर्रीकर इज देअर ऑन रिकॉर्ड. तो व्हिडिओ आमच्या हँडलाचेर वचा आनी पळया. ताणें सांगला मरे की 2 कंपनी म्हणटा तो थंय ब्रायब दिता आनी हे गोंयान कोळसो हाडपाक परमिशन दिता. आता 14 वर्सां जाली तुमचे डबल इंजिन आनी करा मरे बंद. काढा मरे भायर कोण ते 2 कंपनी पळय ब्रायब दिता ते सांगा. पूण तुमच्या काळा भितर तुम्ही ट्रिपल हे वाडयले. आता जे नवे EC पळय मेळ्ळा ताणें सांगले पळय जुलय 2025 जी EC मेळ्ळ्या न्ही फॉर JSW इट इज फॉर 15 मिलियन टन्स. ताजी कन्सेंट टू ऑपरेट 5 मिलियन टन आशिल्ली. 3 पटीन तो वाडयता. दुसरे जे डिपनिंग ऑफ चॅनलाचे जे पळय जालें व्हडलो बोवाळ जालो तुम्ही आशिल्ले सगळे 2017 पब्लीक हियरिंग जालें. ते आता ताका EC ग्रांट जाल्ली आसा. डिपनिंग ऑफ चॅनलांक EC ग्रांट जाल्या. एक वेसल जी येतली पळय ती 2 लाख टन. ताणें सांगलें केप सायज वेसल. केप सायज म्हणजे 2 लाख टन कोळसो घेवन येतली एकाच फावटी. सो ही नाशाडी कोणे केली? जर तर हे सरकार जर तर खरेंच गोंय राज्या लागून काम करताले जाल्यार तुम्ही ते EC ग्रांट करपाची न्ही. वाय डिपनिंग ऑफ चॅनल इज रिक्वायर्ड? वाय द चीफ मिनिस्टर? कित्याक आदलो मुखेलमंत्री सांगता की गोंयान कोळसोची गरज ना. गोंयान सिंगल जो ट्रॅक आसा दॅट इज सफिशियंट बिकॉज इट इज एक्चुअली सफिशियंट. 2च ट्रेन चलता मग दिसाक. पॅसेंजर ट्रेनी 2 चलता. आता तो मुख्यमंत्री सांगता आम्ही टुरिझम वाडयतले. वंदे भारत कित्याक घालूना त्या रुटार? घाल बरे वंदे भारत. वर लोकांक हंपी दाखय. कर्नाटकाचे बाकीचे साइट्स दाखय. आंध्राक वर. फुल देशभर वर. तुम्ही वंदे भारत घातली कोकण रुटाचेर वेर इट इज ओनली सिंगल ट्रॅक. सो दिस शोज दॅट हे डबलिंग जे चल्ला इट इज प्युअरली फॉर कोल ट्रान्सपोर्टेशन एंड नथिंग एल्स. आमी तो कितें आमी पळयता की एक्टिविस्ट किंवा ऑपोजिशन पार्टी कोलाक अपोज करना. सो लोक हातूंत इनवॉल्व जायना. सो तुमी कितें लोकांक इनवॉल्व करपाक कितें करताले? न्ही हांव एक्चुअली आतां जाता कितें की जे रुटार पळय लोक एफेक्टेड आसा न्ही ज्यांची घरां मोडटा किंवा तेच लोक बाबडे थंय आवाज करता. गेल्ले फाटली 7-8 वर्सां आमी पळयलें की स्थानिक जे लोक इफेक्ट जातात तेच. हांव सगळ्या गोंयकारां कडेन तुमच्या मार्फत अपील करता. आज हो इट इज नॉट द क्वेश्चन ऑफ ओनली वास्कोचे लोक किंवा मर्मुगांवचे तालुका किंवा त्या रुटार रावपी सगळे लोक राईट फ्रॉम माजोर्डा टू मडगांव टू कुडचडे टू कोले टू मोले.
म्हाका दिसता प्रत्येक गोंयकारान आज एकठांय जावचें पडटलें. कित्याक जर तर कोल हब म्हूण जालें जाल्यार गोंयची आयडेंटिटी वतली, टुरिझम म्हणटा तें बंद जातलें, मरीन लायफ काबार जातलें. सो म्हाका दिसता सगळ्या गोंयकारांनी आमी हांकां तेंको दिवचो पडटलो. हांव सगळ्यां कडेन मागता की जर तर पिपल्स पावर इज सुप्रीम इन डेमोक्रेसी, जर तर लोकांनी जर तर निर्णय केलो की जे बीजेपीचे सरकार जे आज निवडून आयला ते गोंयची नाशाडी करता, जाल्यार म्हाका दिसता लोक 2027 एकठांय येवन ह्या बीजेपीच्या सरकाराक म्हाका दिसता भायर उडोवचे पडटले. आमचे गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचे ट्रेजरर बाब ऑरवील हे आठवड्याक म्हाका दिसता 3 दीस तांकां पुलिसा कडेन झगडचें पडटा, ते RVNL कडेन झगडचें पडटा आनी तो कॉन्ट्रॅक्टरा कडेन झगडचें पडटा. आतां मुख्यमंत्री आज मेरेन थंय येवना मरे. गोवा पुलीस कोणाक राखपा आसा? हे RVNLचे कॉन्ट्रॅक्टरांक राखपा आसा काय गोंयकारांक राखपा आसा? होच आमकां प्रश्न कळना. थँक्यू. लायव्ह आला हय हय.